नमस्कार मंडळी, मी मिनल दातार. म्युच्युअल फंडावर बोलू काही याच्या 6व्या भागात तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आणि अर्थातच आपल्याबरोबर पुन्हा एकदा वेगळ्या विषयावर गप्पा मारणार आहेत किरण कुलकर्णी सर. नमस्कार. सर स्वागत. नमस्कार. मी 5व्या भागात असं म्हटलं होतं की 6व्या भागात आणखी एक नवीन विषय आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. कदाचित ही 5व्या भागाची कंटिन्युटी वाटू शकते, पण ही 5व्या भागाची कंटिन्युटी नाही आहे. ती अशासाठी कारण साधारण नोकरी लागल्याचा काळ ते रिटायरमेंट हा एक सेक्टर झाला किंवा हा एक भाग झाला आणि रिटायरमेंटनंतर हे साधारण आपण म्हणतो की आपल्या आयुष्याची दुसरी इनिंग चालू होते. आणि जेव्हा आपण सरांनी जसं मगाच्या भागात सांगितलं तसं आपण फिरायला जाणं किंवा आपली जी काही बकेट लिस्ट असते ती आपण पूर्ण करण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू करतो, म्हणजे आपली दुसरी इनिंग थोडक्यात चालू होते. मग ह्या दुसऱ्या इनिंगसाठी आपल्याला अर्थात लागतो तो पैसा, जो आपण आधीच्या भागात बघितलं तसं की त्याची इन्व्हेस्टमेंट कशी करावी, रिटायरमेंट प्लॅनिंग कसं करावं हे बघितलं. पण कधीकधी अशी वेळ येते की ते प्लॅनिंग आपण आधी करू शकत नाही किंवा त्या प्लॅनिंगच्या दृष्टीने आपला तसा विचार नसतो. पण मग सर मला असं विचारायचं आहे की अशा वेळेला आफ्टर रिटायरमेंट प्लॅनिंग म्युच्युअल फंडसाठी करता येतं का? जसं मी मागच्या भागात म्हटलं होतं की सगळा जो आमचा एज ग्रुप आहे माझा आत्ता, माझे वर्गमित्र शाळेतले, कॉलेजमधले किंवा माझे एक्स कलिग सगळे इतर सगळे त्या रिटायरमेंटच्या उंबरठ्यावरती आता आलेले लोक आहोत आम्ही. तर सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि प्रत्येकाचाच तो असतो, म्हणजे त्यात काय वाद नाही आहे. आता आपण एक लक्षात घ्या की रिटायरमेंट झाल्यानंतर आपल्याकडेला जो कॉर्पस येतो, जो पैसा आपल्याला मिळतो, आपला PF असेल किंवा इतर काही तुमचं ग्रॅज्युटी असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, ठीक आहे. प्रथम एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण की हा आपल्याला मिळालेला आपल्या ऑफिसमधनं किंवा आपल्या कंपनीत जिथे आपण नोकरी घेतो तिकडनं हा शेवटचा पैसा आहे, राईट. तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणारा हा शेवटची रक्कम आहे. पेन्शनवाल्यांचा सोडून द्या, तो वेगळा विषय आहे. पण मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जास्त कारण मी त्यातला माणूस आहे म्हणून मी नॅचरली माझ्या डोक्यात ते जास्त असतं. आणि आजकाल तसं प्रायव्हेट सेक्टरचीच जास्त वाढ झालेली आहे, म्हणजे गव्हर्नमेंटपेक्षा प्रायव्हेट सेक्टर जास्त वाढलेलं आहे. तरी शेवटची रक्कम तुम्हाला काय जी काय ती मिळालेली आहे. इतर तुमचं जे काय असेल, म्हणजे तुमच्याकडे जे इन्कमिंग असेल, कोणी प्रॉपर्टी विकेल तो वेगळा विषय, पण स्वकष्टार्जित पैसा ज्याला म्हणतो आपण, तो शेवटचा पैसा आहे, बरोबर आहे. ॲझम्पशन की तुम्ही पुढे काही काम करणार नाही, मी ते धरून चालतो की मला स्वतःला व्यक्तिशः वाटतं की 60 वर्षांनंतर कोणी पैसे कमवण्याकरता म्हणून काम करू नये, असं माझं एक मत आहे. तर ह्या पैशांचा गुंतवणूक म्हणूया ही अतिशय डोळसपणे करणं, विचारपूर्वक करणे फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. मी अशा अनेक केसेस पाहिलेल्या आहेत की ज्यांनी रिटायरमेंटचा पैसा अतिशय चुकीच्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली आणि ते पैसे बुडाले. मागे सुद्धा मी यावरती बोललो होतो. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे याच्यामध्ये की थोडंसं भावनांवरती आवर घालणं गरजेचं आहे. आता थोडंसं हा विषय थोडासा काउन्सिलिंगच्या सारखा होईल कदाचित, ठीक आहे. नाही, हरकत नाही. पण मी काय प्रोफेशनली काउन्सिलर वगैरे असं काय मला म्हणायचं नाही आहे, पण तो विषय होतो शेवटी. कारण गंमत कशी असते, मी मागे बोललो होतो की रिटायरमेंटचं जेव्हा माझ्याकडे एखादा क्लायंट असतो आणि ते माझ्याशी बोलतात, तेव्हा ते माझं किमान 1.5 ते 2 तास डिस्कशन असतात हजबंड वाईफ बरोबर, पती पत्नीबरोबर. शक्यतो मी असं म्हणतो की मी दोघांनी यावं, कारण त्या मॅडमनाही माहिती पाहिजे ना काय झालं ते, असं काय आपण करणं बरोबर नाही आहे. आणि मग त्यांचे काय त्यांच्या अपेक्षा आहेत आयुष्यातनं, पुढे त्यांना काय करायचं आहे. आता काय असं होत नाही की रिटायरमेंट झाली म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्यातनं मुक्त झालो आणि सगळं छान झालं, अशा केसेस कमी असतात. नाही तसं नाही, असतात अनेक. आणि प्रत्येकाची फायनान्शियल पोझिशन जी आहे ती त्याच्या दृष्टीने युनिक असते. युनिक मी असं अर्थाने म्हणतो आहे किंवा स्पेशल म्हणूया आपण. उदाहरण तुम्ही असं घ्या की एखाद्या कुटुंबात दोघेही नवरा बायको छान गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असतील किंवा कुठेतरी नॅशनल बँकेमध्ये असतील, ज्यांना रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार आहे, ठीक आहे, पुरेसं त्यांना पेन्शन आहे त्यांच्याकडे.
त्यांची मुलांची लग्न होऊन ते छानपैकी सेटल झालेले आहेत, नातवंड पण असतील. तर आफ्टर 60 त्यांना तसं काही आयुष्याची काय मोठी जबाबदारी असंच नाही आहे. हा एकदम सुखी म्हणतात ना, सुखी लोकांचा तो क्लास आहे की त्यांना काही तसा प्रॉब्लेम नाही आहे. फायनान्शियली दे आर व्हेरी साऊंड. चार चौघं नॉर्मल म्हणजे जे जगतात दोघांकडे स्वतःचे पैसे आहेत, त्यांना काय डिपेंडन्सी नाही, मुलं जवळ असली काय लांब असली काय काही त्यांना फरक पडत नाही, त्यांचं सगळं काही छानच आहे, उत्तम आहे. दुसरी कॅटेगरी कशी असते की दोघांपैकी एकाला पेन्शन मिळणार आहे, एकाला मिळणार नाही आहे, एकाचा प्रायव्हेट जॉब आहे, ठीक आहे, ही दुसरी केस आहे. मग त्यात कधी असंही असतं की जबाबदाऱ्या आपल्या पूर्ण झालेल्या नाही आहेत, म्हणजे मुलं अजून शिकतातच आहेत. कदाचित लेट मॅरेज त्यांचं असू शकतं, कदाचित त्यांना मुलं उशीर झाली असू शकतात. तर 60 वडिलांचं वय झालं, आई पण 57-58ला आली, पण मुलं अजून 25मध्येच आहेत, त्यांची धडपड चालूच आहे. असंही असतं, अशी कुटुंब असतात, बरोबर आहे. मग त्यांना तो एक विचार मागे आहे की बाबा अजून माझा मुलगा शिक्षण झालं आहे पण त्याला नीट जॉब नाही आहे, किंवा मुली अजून त्याच्या मागे ती शिक्षण चालू आहे, मग ती सेटल होणार, मग तिचं लग्न करायचं आहे आम्हाला. मग तो एक क्लास आहे. तिसऱ्यामध्ये असं असतं की बऱ्याचदा दोघंही प्रायव्हेट जॉब करतायत. आता हे सगळं मिक्स्ड ऑफ एव्हरीथिंग आहे ना, वेगवेगळ्या प्रकारचे सगळे ते आतमध्ये गोष्टी येत असतात की दोघांनाही प्रायव्हेट जॉब आहे, दोघांनाही पेन्शन मिळणार नाही आहे, किंवा मग एकच नोकरी करतो आहे, एक होम मेकर आहे म्हणा, किंवा काही छोटा मोठा त्यांचा काही इतर काही व्यवसाय असतील, कोणी काही ट्युशन घेत असेल, कोणी काही इतर करत असेल, ठीक आहे. म्हणजे असं फिक्स्ड इन्कम ॲज सच नाही आहे. ही एक फॅमिली बॅकग्राऊंड असू शकते, बरोबर आहे. मग या बॅकग्राऊंडचा विचार करता तो जो कोणी रिटायरमेंटकडे तुम्ही ज्यासाठी बोलतायत त्यांनी तो विचार केला पाहिजे ना. नाहीतर मग होतं काय नॉर्मली, पैसे आले बँकेत, जसं मागे तर मी म्हणालो होतो एका व्हिडिओत की पैसे बँकेत तुमच्याकडे आले की फोन येतात लगेच, सर तुम्ही भेटायला या, ते अमुक स्कीम घ्या, तमुक करा, किंवा तुमच्या नात्यागोत्यात कोणतरी एजंट्स वगैरे असतात की अरे तू ह्याच्यात तू पैसे घाल, तू हा अमुक पेन्शन त्यांनाच घे, तू तमुकच कर. म्हणजे ते प्रोडक्ट सेलिंग आहे, ते कन्सल्टिंग नाही आहे अजिबात, बरोबर आहे. आणि मग चुकीचे इन्व्हेस्टमेंट आपण करतो. बऱ्याचदा काय असतं की किंवा काही स्वयंघोषित पंडित पण असतात, बरोबर ना, असतात ते प्रत्येक क्षेत्रात आहेत, तर असतात, मग ते पंडित असतात, हे ते कसं तुम्हाला काय काय त्याला- उगाच सल्ले देतात. नाही तू बँकेत एवढीच कर, आता मी काय वाईट आहे म्हणत नाही परत, पण तुमचा काय, जसं मी मागे म्हटलं की नीड बेस्ड सोल्युशनिंग असतं ना, तुमची गरज काय आहे, तुम्हाला काय करायचं आहे आयुष्यात, तुमच्या जबाबदाऱ्या किती अजूनपर्यंत अपूर्ण आहेत, आणि त्याची तुम्ही तजवीज कशी करणार आहात, हे बघून तुम्हाला तुमचा कॉर्पस इन्व्हेस्ट करायचा आहे. आणि परतावा सुद्धा कसा जास्त मिळेल. एक्झॅक्टली, तो तर आहेच आहे. म्हणजे मी कसं म्हणतो बऱ्याचदा लोकांना की सर तुमच्याकडे पुढले 5 वर्ष तुम्हाला काय करायचं आहे. मग लोकांची उत्तर असतात की नाही सर आमचं घर आम्हाला रिनोव्हेट करायचं आहे. कधी ठीक आहे, तेव्हा नाही जमलं, आता करायचं आहे, बरोबर. म्हणजे अगदी योग्य गोष्टी, त्यात काय म्हणजे आपण काय त्यात काय का करायचं ह्या प्रश्नाला उत्तर नाही, करायचं आहे बॉस, म्हणजे करायलाच पाहिजे ना. किंवा बऱ्याच लोकांचं असं की आमचं गावी घर आहे, तर तिथे जर मला काही रिनोव्हेशन करायचं आहे, थोडंसं नवीन घर, किंवा ते जे काय ते आम्हाला चांगलं करायचं आहे, ते पण जायज आहे, ते पण योग्य आहे, त्यात काय प्रश्न नाही. त्याच्यानंतर काही वेळा काय असतं की मुलं शिकत आहेत किंवा नुकतीच जॉब लागली आहे, मग त्यांचं लग्न आहे, मग तो पिरियड किती आहे, तुमच्याकडे किती वर्ष बाकी आहेत, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, काय पिरियड बाकी आहे. असं वेगवेगळ्या तुमच्या त्याला म्हणजे काय आपण टाईम स्लॉट्स घेऊन की मला रिटायरमेंटपासून पुढल्या 1 वर्षात मला अमुक गोष्ट करायची आहे, 1 ते 3 वर्षामध्ये मला अमुक गोष्ट करायची आहे, 3 ते 5 मध्ये मला अमुक गोष्ट करायची आहे, 5 नंतर मला ह्या गोष्टी करायच्या आहेत आफ्टर 5 इयर्स. त्याप्रमाणे तुम्ही तुमचा जो काही कॉर्पस आहे तो इन्व्हेस्ट करायला पाहिजे, ठीक आहे. आणि परतावा इम्पॉर्टंट आहे, तुम्ही जर म्हटल्याप्रमाणे की समजा आता मला धरून चला की मला 5 वर्षांनी एखादी गोष्ट करायची, समजा की आता माझा मुलगा किंवा मुलगी 21 वर्षांची आहे आणि तिचं लग्न मला 5 वर्षांनी करायचं आहे, ठीक आहे. थोडीफार मी तजवीज केलेली आहे तिच्यासाठी, प्रत्येक बाप आपल्या मुलीसाठी तो करणार असतात, काय असं काय असत नाही, ठीक आहे. तर आपण काहीतरी केलेलं आहे, पण काही शॉर्टफॉल आहे माझ्याकडे, बरोबर. तर तो मला भरून काढायचा आहे ना. मग मला इन्व्हेस्टमेंट मला कशी करायची आहे, कुठल्या ठिकाणी करायची आहे, कोणत्या फंड्समध्ये करायची आहे, जर म्युच्युअल फंडचं ऑप्शन मी घेत असेल तर, हे सगळं डिस्कशनचा भाग आहे. मी जे म्हटलं की मला 1.5 ते 2 तास लागतात लोकांशी बोलायला, ह्या सगळ्या आसपास चर्चा होत असते, तर तुम्ही योग्य प्लॅनिंगकडे येता. अदरवाईज होतं काय, कोणतरी घरी आला, काहीतरी एक प्लॅन सांगितला, काहीतरी
कुठली तरी काहीतरी पॉलिसी म्हणा किंवा काहीतरी म्हणा दिलं, तो त्याचं घरी गेला निघून. आणि मग लोकांना म्हटलं की अरे मी कुठे अडकलो, हे काय झालं करून. म्हणजे अशा मी केसेस बघितलेल्या आहेत, ठीक आहे. आणि मला माहिती आहे अशा केसेस, म्हणजे अगदी फार वाईट तऱ्हेने त्यांचं इन्व्हेस्टमेंट करायला लागल्या, हे त्यांना कळलंच नाही. तर ही काळजी आपण घ्यायला पाहिजे प्रत्येकाने. तुमचा कॉर्पस किती आला आपण मागच्या आठवड्यात पण काढलं होतं. आणि जसं मी म्हटलं की आता जी का रक्कम आली ती आलेली आहे, ती का आता वाढणार नाही आहे नॅचरली, बरोबर आहे. ती कधी वाढेल तर तुम्ही योग्य वाढ इन्व्हेस्ट कशी करायची हे आपल्याला ठरवायचं बघायचं आहे. म्हणजे तो जी काही प्रिन्सिपल तुमच्या हातात आलेलं आहे, समजा मला रिटायरमेंट नंतर 25 लाख रुपये मला मिळाले, तर ते 25 काय 27 होणार नाही आहेत. ती प्रिन्सिपल तर वाढत नाही ना, पण ती योग्य ठिकाणी मी गुंतवली तर मात्र ती वाढू शकते. तर ती योग्य गुंतवणूक फार इम्पॉर्टंट आहे. तर हे फार महत्त्वाची गोष्ट आहे की आपण ते करायला पाहिजे, ठीक आहे. तर जसं मी म्हटलं की तुमच्याकडे कॉर्पस आहे चांगला, काही तुम्ही जे काय मिळेल ती रक्कम असेल ती तुम्ही कशी इन्व्हेस्टमेंट करायची, कोणत्या कोणत्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट्स तुम्ही घ्यायच्या. आता नॅचरली आपण एवढे एपिसोड्स केले, आपण बोललो आणि आपल्याला कळलं आहे की बा म्युच्युअल फंडचा परतावा हा इतर सगळ्या इन्व्हेस्टमेंट्सपेक्षा जास्त आहे. म्हणजे इतरही असतील, शेअर्समध्ये लोकांना आणखीन पैसे मिळत असतील, पण एक सेफ इन्व्हेस्टमेंट, कम्पॅरेटिव्हली सेफर मी म्हणतोय. सेफ हे जास्त महत्वाचं आहे. थोडंसं सेफर आणि ज्याला काय फार नॉलेज लागत नाही. जसं आपण मागच्या वेळी पण म्हटलं होतं की म्युच्युअल फंड कसं चालतो, की फंड मॅनेजर्स असतात, ते खूप एक्सपर्ट्स असतात, तुमचा डिसिजन्स ते घेतात, तर तुमचा पैसा योग्य माणसाच्या हातात असतो आणि तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. जसं आपण मागच्या व्हिडिओत बोललो होतो की डेट फंड आहे, की जर का मला शॉर्ट टर्म करता काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे, समजा धरून चला की रिटायरमेंट आपण घेतली आणि आता पावसाळा सुरू आहे समजा, आणि मला दिवाळी झाल्यानंतर मला रेनोव्हेशनचं काम करायचं आहे घराचं, आता मला 6 महिन्याचा पिरियड बाकी आहे ना, तर मग मी डेट फंडमध्ये पैसे ठेवावेत का, तर ठेवावेत. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे ना करणं. तुम्हाला एक फिक्स्ड रिटर्न पण मिळेल, काही जे काही जे जवळपास FDच्या जवळपास असेल. आणि तुम्हाला असं नाही की बा तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा ते पैसे तुम्हाला काढायचे आहेत, मग तुम्हाला ते मॅच्युअर झाली आणि मग अजून तर मी डिसिजन घेतलेलाच नाही, मग आता मी काय करू, असा काही प्रश्न नाही आहे. तुम्ही ज्या तुम्हाला मला परवा काम चालू करायचं आहे, तुम्ही 4 दिवस अगोदर किंवा 2 दिवस अगोदर पैसे रिडम्शन करून म्हणजे मोडून टाका, ते रिडम्शन करा, तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील, चालू करा काम. 1 to 3 इयर्समध्ये तुमचा जर काही प्लॅन असेल, लग्न मुलांचं म्हणा किंवा इतर काही असेल, तर त्यासाठी तुम्हाला कुठल्या प्रकारचे फंड्स असायला हवेत, हे सगळं तुम्हाला ऑप्शन्स जे आहेत, विविध पर्याय, हे म्युच्युअल फंडमध्ये अवेलेबल आहेत जास्त प्रमाणात उपलब्ध. अर्थातच, म्हणजे जास्त नाही, भरपूर, म्हणजे इतरांच्या तुलनेत तर मी म्हणेन की खूपच ऑप्शन्स आहेत ना इतर. आणि 3 to 5 इयर्सचा प्लॅन माझ्याकडे, माझ्यासमोर काहीतरी मला एक काही माझा गोल आहे, काही ऑब्जेक्टिव्ह आहे की मला ही अमुक गोष्ट करायची आहे, तर त्याच्याकरता मला इन्व्हेस्टमेंट कुठे करायची, कुठल्या फंडमध्ये घ्यायचं आहे, काय करायचं आहे ते ठरवू शकतो. 5 वर्षांकरता पुढे मला जास्त माझा पिरियड वाढला ना आता नॅचरली, तर मी आणखी रिस्की याच्यात मी जाऊ शकतो, कदाचित जाणं चालेल, योग्य ठरेल ते. तर हे सगळं डिस्कशन मी लोकांच्याबरोबर करतो आणि ते फायदेशीर असतं. मग त्याच्यामध्ये मी हे बघत, जसं मी मागेच म्हटलं तुम्हाला की माझं पॅशन आहे ते, मी काय प्रोफेशन म्हणून बघत नाही. मग इथे मी विचारच नाही करत की बाबा अरे ते अमुक फंडमध्ये केलं, मग ते काय कमिशनच मला कमी आहे, मग ते अमुक ऑप्शन दिलं तर बरं, असं मी करत नाही, काय मला त्याची गरज नाही आहे. ठीक आहे, तर जे, आणि ते गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक आता जे व्हिडिओ बघतील आपला हा, तर त्यांनी पण रिटायरमेंट आल्यानंतर ह्या सगळ्या ऑप्शन्सचा किंवा ह्या सगळ्या साईड्स ज्या आहेत, त्याला आपण म्हणतो 360 डिग्री व्ह्यू, तो तुम्ही घ्यायला पाहिजे. म्हणजे काहीतरी इमोशनल डिसिजन्स घेऊन येत. पण ह्या सगळ्या व्यतिरिक्त काही खास अशा टिप्स आहेत का? कारण जसं तुम्ही म्हणालात की भावनेने निर्णय न घेता थोडं प्रॅक्टिकली पण विचार केला पाहिजे, पण मग तो प्रॅक्टिकल विचार करण्यासाठी काही टिप्स आहेत का? ओके, आता कसं आहे बघा, म्हणजे बऱ्याचदा हा प्रश्न वैयक्तिक असतो लोकांचा, ठीक आहे, आणि आपण नाही, वैयक्तिक असेल तरी इथे बऱ्याच जणांच्या मनात तो असू शकतो म्हणून आपण तो घेतोय. मला त्यात काही दुमत नाही आहे. पण आता लक्षात घ्या, म्हणजे आता मी अनेकांशी बोलतो, लोकांचं काही भावनेच्या भरात काही लोक निर्णय घेतात. बऱ्याचदा आम्ही त्यांना सांगतो की हे म्हणजे थोडंसं तुम्ही स्वतःवरती आवर घाला, तर ते काहींना पटतं, काही नाही पटत, तो ज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जसं आपण म्हटलं होतं की सुरुवातीला की फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स माझ्या मनामध्ये आहेत आणि ते तुम्ही मला विचारलेत का, आपण सगळा आपला डायलॉग तसं झाला. तर माझ्याकडून काही कॉमनली सीन सिच्युएशन्स आहेत असं म्हणूया आपण, की काय कॉमनली ऑब्झर्व सिच्युएशन्स आहेत अशा. जसं म्हणतो घरोघरी मातीची चुली, ते घरोघरी असतं. टिपिकल क्वेश्चन लोक विचारतात की आमचा मुलगा किंवा आमची मुलगी शिक्षणाकरता US गेली आहे किंवा अमुक बाहेर गेली आहे आणि तिचं आम्ही इतकं एज्युकेशन 2 घेतलेलं आहे,
तर काय करू, कॉर्पस जो आला आहे त्याचे मी पैसे रिपेमेंट करून बाहेर येऊ त्याच्यातनं की काय करू, खूप लोक प्रश्न विचारतात. आता एक लक्षात घ्या, आता फायनान्शियल साईडने आपण पहिल्याचं उत्तर देऊया. पहिल्यांदा एज्युकेशन लोनचा रिटर्न तुमचं इंटरेस्ट रेट काय असतं? 8.5%, 9%, 9.5%च्या आसपास असतं, बरोबर आहे. तुम्ही जर तो कॉर्पस इन्व्हेस्ट केलात रिपेमेंट न करता, तुम्हाला 13%, 14%च्या वगैरे तुम्हाला अपेक्षा आहे, 12% आपण धरूया, तुम्हाला मिळू शकतं. लोनचं इंटरेस्ट लागते 9% आणि मला रिटर्न्स मिळणार आहे 12%. तर मी काय केलं पाहिजे? मी लोन कंटिन्यू करणं चांगलं राहील का मी 12% पाणी सोडून 9%चं मी काय चांगलं काय राहील? नॅचरली मी लोन कंटिन्यू करणं चांगलं राहील ना. बरोबर आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की लोन तुम्ही ते ठेवलेलं आहे एज्युकेशन लोन, ज्याच्या जबाबदारी मुलावर तुमच्या आहे, मुलावर मुलीवर, तुमचा पैसा तुमच्या ताब्यात आहे. कुठल्याही सिच्युएशन तुमच्याकडे बॅकअप आहे ना त्या पैशांचा. उद्या जर काही सडनली काही घडलं, अचानक काही मोठा आजारपण आला, काही प्रॉब्लेम झाले, तर तुमच्याकडे त्या पैशांचा बॅकअप आहे, तुम्ही तो पैसा वापरू शकताय. नक्कीच. तुम्ही जर रिपेमेंट करून टाकलं तर काय तुम्ही मुलाला फोन करून सांगू शकत नाही की बाबा रे तुझे पैसे दिले होते पण आता अमुक प्रॉब्लेम झालेले, आता तू ते पैसे मला परत कर, असं काय होऊ शकत नाही. कारण त्याची पण सुरुवात असेल नोकरीची वगैरे. बरोबर. तर तो एक मुद्दा आहे. तिसरा मुद्दा पेरेंटिंगचा आहे थोडासा, की तुम्ही तुमच्या मुलाकरता खर्च केलात, खस्त्या खाल्ल्यात, जे काय बेस्ट ऑफ द बेस्ट जे होतं ते मी त्याला द्यायचा प्रयत्न केला, उत्तमातलं उत्तम कॉलेजला, उत्तमातलं उत्तम कोर्स, सगळं काय केलं तुम्ही छानपैकी, बरोबर आहे. एज्युकेशन लोन पण मी त्याला घेऊन दिलं, तुमची प्रॉपर्टी काय असली मॉर्गेज केली असेल कदाचित, मग त्यालाही जबाबदारी घेऊ दे ना रिपेमेंट करण्याची, नाही का. मग 23-24-25 वर्षाच्या मुलाला सगळंच आपण स्पून फिडिंग कशाला करावं, आणि ती जबाबदारी कळल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. एक्झॅक्टली. तर हे जे काय त्याला रिपेमेंट आहे, म्हणजे आता मला अशा केसेस मला माहिती असतं, मला कळतात की लोक येतात नाही, ते आधी इन्व्हेस्टमेंटला ते बोलतात माझ्याशी, नंतर म्हणतात की नाही सर ते काय केलं आम्ही, ते आमच्या मुलाचं लोन होतं ते आम्ही भरून टाकलं. ठीक आहे, मग हा काही ऑप्शन चांगला आहे असं मला तरी वैयक्तिक वाटत नाही. नाही, अजून तरी परदेशासारखी स्थिती आपल्याकडे आलेली नाही आहे. कारण तिथे ठराविक एका वय झालं मुलांचं की त्यांना स्वयंसिद्ध व्हायला शिकवलंच जातं. तशी पूर्ण परिस्थिती काही प्रमाणात आता हळूहळू आपल्याकडे बदल होत आहेत, नाही असं नाही, पण पूर्ण तशी परिस्थिती आपल्याकडे झालेली नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही म्हणता तसं रिटायरमेंटनंतर जेव्हा ही इन्व्हेस्टमेंट करतात आपले सगळे सिनियर सिटीझन, तर त्यांनी हे अवश्य लक्षात घ्यावं की कुठेही भावनेच्या आहारी न जाता किंवा भावनेने विचार न करता, म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांचं भवितव्य बघू नका असं आम्हाला म्हणायचं नाही आहे अजिबात, पण तरीसुद्धा तुम्ही तुमचा विचार आधी करा. कारण सर म्हणाले तसं की तुम्हाला हा शेवटचा पगार किंवा शेवटचा परतावा जो काही तुमच्या ऑफिसमधनं किंवा आणखी कुठे तुम्ही काम करत असाल तिकडनं तुम्हाला हा शेवटचा स्लॉट मिळालेला असतो आणि त्याचा योग्य विनियोग करणं हा आपला हक्क आहे, हे समजून तुम्ही त्याचा निर्णय घ्या. आणि मला असं वाटतं की सरांच्या उत्तरामधनं तुम्हाला बऱ्याचशा तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. जर मिळाली नसतील तर अर्थात तुम्ही खाली कमेंटमध्ये सरांना प्रश्न विचारू शकता, जे शक्यतो वैयक्तिक नसावेत. तरीही वैयक्तिक असतील तर त्यांचा फोन नंबर आहेच, तुम्ही त्यांना कधीही मेसेज करू शकता आणि संपर्क करू शकता. आणि पुन्हा एकदा चॅनल आमचं सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, अशासाठी की जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये करून तुम्हाला कशी इन्व्हेस्टमेंट करता येईल, तुमच्याकडे जास्त फायदा तुमचा कसा होईल, यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत थांबूया आणि पुन्हा एकदा 7व्या भागात नवीन विषयासह सरांसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.